अहिल्यानगरमध्ये भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आलेत। अपक्ष उमेदवार पानसरेंची सुजय विखे जगतापांनी समजूत काढली आहे। समजुतीनंतर पानसरेंकडून अर्ज अवैध विरोधातील हरकत मागे घेण्यात आली आहे। पानसरेंनी हरकत मागे घेतल्यानं तनपुरे हे बिनविरोध झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, आपण पाहतोय कशा पद्धतीने पानसरेंनी ही हरकत मागे घेताना संपूर्ण निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। मात्र त्याच उमेदवारानं प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी आपली हरकत मागे घेतली आहे। सुजय विखे आणि जगतापांनी त्यांची समजूत काढली आहे। नेमका उमेदवारी अर्ज माघारीनंतर काय काय नाट्य घडलं? नक्कीच अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत अखेर नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निर्माण झालेला गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या राजकीय हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये एकमत न झाल्यानं काँग्रेसचे करण ससाने तसेच अजित पवारांच्या गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते दत्तात्रय पानसरे यांच्यासह 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। मात्र अर्ज माघारीच्या दिवशी 4ही अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे। फक्त आता औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे। दरम्यान अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्ज माघारीवरून मोठा वाद निर्माण झाला होता। त्यांच्या सूचकाने अर्ज माघारी घेतल्याचे समोर आल्यानंतर पानसरे यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते। प्रतिकृत पत्रावलीत स्वाक्षरी आपण केलेली नसल्याचा दावा त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे माघारी हे जे अर्ज आहे ते घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तसेच अर्ज माघारी झाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिलेला होता। मात्र या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील यांनी हस्तक्षेप करत पानसरे यांची समजूत काढलेली आहे आणि त्यानंतर पानसरे यांनी आपली भूमिका बदलत माघारीला सहमती दर्शवली आहे। त्यामुळे निर्माण झालेला जो तणाव आहे तो कुठेतरी निवळलेला आहे आणि प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। विशेष म्हणजे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून पहिल्या दिवसापासून सुरू असलेले प्रयत्न अखेर यशस्वी ठरलेले आहेत। पानसरे प्रकरणामुळे काही काळ अनिश्चितता निर्माण झालेली होती। मात्र अखेरीस सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सर्व मान्यवरांचे नाव घेतले त्यांच्या साठी आणि राज्यामध्ये चाललेलं युतीचे सरकार पार्थदादा पवार असतील सर्वांच्या हिशोबाने ते माघार घेतली। माघार घेत असताना एकच प्राजक्त दादा तुम्ही आमदार झालेले आहात, तुम्हाला आता बाहेरवाड्याच्या यावं लागत आहे। आमच्या नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या नगरपालिकेमध्ये जाऊन भेटावं लागत आहे, त्यांचे सगळे काम करावं लागत आहेत। आणि आमदार साहेबांनी मला सांगितलं आता नाही तुला आमदार करता आलं, पुढच्या वेळेस नक्कीच करण, बघू आता साहेब आपल्याला आमदार कधी करणार। हात जोडून विनंती, माझ्या नगरसेवकांना न्याय द्या, काम द्या आणि त्यांना इकडे गेलेत म्हणून काय रागवू नका। धन्यवाद। अतिशय समाधानी आहे। चारी आजचे आपले उमेदवार जे होते मच्छिंद्र धुमाळ, करंजी ससाने, मनीष गांधी आणि दत्ता पानसरे यांनी महायुतीचे उमेदवार मान्य प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा दिला आणि आज ही निवडणूक अहिल्यानगरची बिनविरोध झाली।